नमस्कार. मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 56ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक विचार येत आहेत आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी खूप आनंदी आहे, मी खूप सुखी आहे, मी निरोगी आहे, मी यशस्वी आहे, मी सर्वांचा सन्मान करतो. यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे. मी सर्वांना सुख, आनंद, सकारात्मक विचार, ऊर्जा देऊ शकत आहे आणि यामध्येही पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओमकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने तो श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती गाऊया. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ. निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझ शेन देऊ. हृदयी वससी परिणच दिससी, कैसे तुझ पाहू. उत्तीर्ण नवे तुझ उपकारा, जरी तनु तुझ वाहू. बोधुनी दाविसी इह पर नश्वर, मनी उठला बाऊ. कोण कुठील मी कवन कार्य मम, जनी कैसा राहू. करी मज ऐसा निर्भय निश्चल, सम सकला पाहू. अजान हतबल भ्रमित मनीची, तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हितगुज सारे, वद कवना दाऊ. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात
ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे वेळेचं नियोजन. येस, वेळेचं नियोजन आपण करतो का? आपल्याला सर्वांना माहिती आहे ते केलं पाहिजे. आपण बऱ्याच गोष्टी बघतही असतो की कसं करायचं, कोण कसं करतंय, वाचतो, आपण पाहतो, ऐकतो, पण तरीही आपण ते कुठे ना कुठेतरी इग्नोर करतो, कारणं देतो आणि करत नाही. कारण आपला बराचसा वेळ हा नको त्या गोष्टींमध्ये जातो आणि तो जाऊ नये म्हणून वेळेचं नियोजन करायचं असतं. आणि ते नियोजन म्हणजे तो आराखडा आपल्याला बनवायचा असतो. तो कागदावरच बनवला गेला पाहिजे. हाताने बनवा, लिहून काढा. मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड्स वगैरे यांचा उपयोग यासाठी करू नका. गॅजेट्सचा उलट जेवढा तुम्ही कमी उपयोग कराल तेवढा खरंच चांगला आहे. तुम्ही हातात पेन घेऊन लिहायचं आपण विसरलेलो आहोत, ते घ्या आणि लिहून काढा. एक प्रॉपर वेळेचं नियोजन करा. चार्ट, हे बघा आता माझ्याकडे पण असे नोट्स लिहिलेले असतात, पॉइंटर्स लिहिलेले असतात. हे सगळं अजूनही मी एवढं लिहून काढतो. प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी लिहिलेली असते. तर हे लिहिलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ते लिहिणार तेव्हा ते इथे पक्क बसतं आणि ते समोर असतं आपल्या हातातून लिहिलेलं. तुम्हाला एवढं पक्क तुमच्या माइंडमध्ये बसेल की ती तुम्हाला गोष्ट करायची हे तुम्हाला महत्त्वही कळेल आणि खूप छान वाटतं बघा करून. आता सगळं गॅजेट्सचा उपयोग करतात, टायपिंग वगैरे सगळ्या गोष्टीला वगैरे. आणि आता तर टाईप करायचीही गरज नाही आहे. तुम्ही बोललं तरी ते ऑटोमॅटिक तुमचं टाईप होतं तुमच्यासाठी. पण त्यापेक्षा हाताने लिहिलेलं खूप महत्त्वाचं आहे. वेळेचं नियोजन केल्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होतो. तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करायला मिळतात. म्हणून हे केलं गेलं पाहिजे. आणि वेळेचं नियोजन म्हणजेच तुमच्या आयुष्याचं नियोजन पण असतं. कारण का त्याच्यावरच सगळं डिपेंड आहे. तुम्हाला स्वतःला वेळ देऊ शकता, तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ देऊ शकता, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना वेळ देऊ शकता. जेव्हा तुम्ही हे वेळेचं नियोजन कराल तर हे तुमच्या हातातच आहे. तुम्हाला करायला हवं. तुम्ही पहा, तुमचा ट्रॅक करा. एक 5 दिवस बघा तुम्ही तुमचा दिवस कसा घालवताय. तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाचे तास, वेळ कुठे देताय. बारीकली बारीक गोष्ट नोट डाऊन करा आणि मग त्याच्यावरती काय करायचं आहे हे तुम्हाला कळेल. तर खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.